महाशिवरात्री स्पेशल 10 मिनिटात बनणारी इन्स्टंट उपवासाची रेसिपी. उपवासाला रोज तेच तेच साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा आलाय का? हाय हॅलो नमस्कार, मी प्राजक्ता. तर आज आपण बघणार आहोत इन्स्टंट उपवासाचा क्रिस्पी डोसा. ना भिजवायचं टेन्शन ना फर्मेंटेशनचं टेन्शन. 10 मिनिटात तयार होणारी ही हेल्दी आणि सुपर टेस्टी रेसिपी तुमच्यासाठी. महाशिवरात्र असो, एकादशी असो किंवा कोणत्याही उपवासासाठी परफेक्ट फास्टिंग रेसिपी. तुमची फेवरेट उपवासाची रेसिपी कोणती? कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा इन्स्टंट डोसा बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे: 1 कप भगर किंवा वरई, 1/4 कप साबुदाणा, 1/4 कप दही, 1 बटाटा, जिरे, मीठ, तूप आणि पाणी. चला तर मग रेसिपी बघूया. सर्वात आधी कढईमध्ये 1/4 कप साबुदाणा हलका भाजून घेऊ आणि त्याला गार करून घेऊ. तो गार झाल्यावर एका मिक्सर जारमध्ये 1/4 कप साबुदाणा आणि 1 कप भगर घालून स्मूथ पावडर करून घेऊ. या इन्स्टंट डोस्याचं बॅटर आपण एकाच मिक्सर जारमध्ये बनवणार आहोत. या महाशिवरात्रीला ही रेसिपी ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे ते. मग त्याच मिक्सर जारमध्ये 1/4 कप दही, अर्धा कप पाणी आणि चवीनुसार मीठ घालून स्मूथ बॅटर वाटून घेऊ. आत्ता हे बॅटर घट्टसर आहे, टेन्शन घ्यायचं काहीच कारण नाही. आपण यामध्ये आणखी पाणी ॲड करणार आहोत. या बॅटरला बाउलमध्ये काढून आणखी अर्धा कप पाणी घालून छान मिक्स करून घेऊ. यामध्ये जर गाठी वाटत असतील तर त्या फोडून नीट मिक्स करून स्मूथ करून घेऊ. मग यामध्ये कच्चा बटाटा खिसून घालू आणि थोडे जिरे घालून मिक्स करून 5 मिनिटे झाकून ठेवू. कन्सिस्टन्सी रेग्युलर डोसा बॅटरसारखी पातळ ठेवा, जास्त घट्ट नका ठेवू. आता तवा गरम करून त्यावर थोडं तूप लावा. बॅटर तव्यावर घालून हलक्या हाताने पसरवा. वरून थोडंसं तूप सोडा आणि मीडियम फ्लेमवर क्रिस्पी होऊ द्या. खालून गोल्डन झाल्यावर उलटून दुसरी बाजू भाजा. अशा प्रकारे सगळे डोसे बनवून घ्या. आपला इन्स्टंट उपवासाचा डोसा तयार आहे. हा क्रिस्पी डोसा उपवासाच्या चटणीसोबत सर्व करा. मी इथे काकडीची कोशिंबीर बनवली आहे. हे कॉम्बिनेशनसुद्धा एकदम भारी लागते. तुम्हीही नक्की ट्राय करा. जर ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा अजून हेल्दी उपवास रेसिपीजसाठी बेल आयकॉन नक्की प्रेस करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.